हे बघा, मला असं वाटलं की आप्पांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून फक्त परवानगी घ्यावी वाटलं नाही. मी खूप कॉल ट्राय केले तुम्हाला, मी कॉन्टॅक्ट करण्याचाही प्रयत्न केला पण काही रिस्पॉन्स आला नाही. या भंगार माणसाचा फोटो कुणी लावला इथं? ह्यो पूजायच्या नाही, चिरडायच्या लायकीचा हाय. बावीस वर्ष गेली 22 वर्ष ज्या माणसाचं नाव आम्ही कानावर सुद्धा पडू दिलं नाही, ज्याची आठवण आम्हाला सहन होत नाही, त्याचा फोटो आणि त्याच्या नावाचा कार्यक्रम करायची हिम्मत कुणी केली? कुणी केली माई? तुमच्या नाचून नाहीसे काय बघत उभे राहिले तुम्ही? निघा इथून, निघा, नाही तर तांगडी तोडून हातात देईन. निघा. वय ग, या नसत्या उठाठवी करून घराचं वाळवण लावायची गाठ मारून आलीस का या घरात? यो मनमानी कारभार करायला सांगितलं कोणी? आजी, मी माईसाहेबांना कॉल करण्याचा खरंच खूप प्रयत्न केला, त्यांनी उचलला नाही. आणि मला फक्त इतकंच वाटत होतं की आपल्या घरातल्या एवढ्या कर्तृत्ववान माणसाची जयंती साजरी करण्यात काय. ए बावळट मुली, तू ज्याला कर्तृत्ववान म्हणतेस ना, या नालायक माणसाची आई आहोत आम्ही. आजी, अगं आपण विषयी असं का? तेज प्रताप, बिचारा तेज 3 बायकांच्या मध्ये बरडला जाणार आहे. तुला याच्याबद्दल काय माहितीये? काय माहितीये? शून्य. अगं बेअक्कल मुली, ज्याची जयंती साजरी करायला तू निघालीस ना, त्याच माणसांनी या घराची वाट लावलीये. त्याच्यामुळे माझा हा अण्णा लुळा पांगळा होऊन पडलाय.
ज्याचं नाव सुद्धा कुणी घरात घेत नाही त्याचा फोटो लावायला निघालीस. स्वतःला कोण समजतीस? मालकीण?